मुंबई हायकोर्ट परीक्षा संपली, टायपिंग टेस्ट सुद्धा झाली काही जणांची आणि काही जणांची अजून पण टेस्ट व्हायची बाकी आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या, पण मग ह्या सगळ्यांमध्ये नेमकं आता करायचं काय? पुढे नेमकं काय? अल्टिमेटम संपलं, अंतिम इशारा संपला, आता पुढे काय करायचं? 7 दिवसांची वेळ डेट मागून घेतली होती. मग आता नेमकं करायचं काय पुढे? याचा ऍक्शन प्लॅन काय असेल तो आता आपण एक एक करून समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जर बघायचं झालं तर बऱ्याच जणांची अजून सुद्धा कल्याण असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, इकडे बऱ्याच जणांची अजून एक्झामच कंडक्ट झालेली नाहीये. ज्यांची एक्झाम कंडक्ट झाली आहे त्यांच्यामध्ये भरपूर साऱ्या टेक्निकल ग्लिचेस त्या ठिकाणी आलेले आहेत. सोबत सोबत जे पण हार्डवेअर असतील ते पण व्यवस्थित स्वरूपाचे नव्हते. अशा भरपूर एक ना अनेक कंप्लेंट जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सगळ्यांबद्दल बॉम्बे हायकोर्टने आपल्याला काय दिलं तर फक्त एक पत्र, ज्या पत्रामध्ये असं मेन्शन करण्यात आलंय की जर ह्या परिस्थितीमध्ये जर ह्या परीक्षा चांगल्या झाल्या नसतील तर मग यामध्ये नेमकं कळत नाही. जर म्हणजे काय, सगळीकडे असं म्हणतात की परीक्षा जे आहे ते प्रॉब्लेम झाले आणि मग तरी पण आयोग म्हणजे माननीय उच्च न्यायालय अजून पण मान्य करायला तयार नाही की सगळीकडे खरंच प्रॉब्लेम झाले नाही झाले. तर मी या मताचा आहे की जर प्रॉब्लेम झाले असतील आणि सगळीकडेच झाले असतील तर युनिफॉर्म पद्धतीचे पॅसेज, एकाच पद्धतीचे पॅसेज, एकाच पद्धतीचे कीबोर्ड सुद्धा असले पाहिजे आणि त्याच पद्धतीचे सगळं सिस्टम जे आहे ती असेल त्या ठिकाणी एक्झाम घ्या आणि परत एकदा सेम पॅटर्नची एक्झाम घ्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. कुठेतरी असं वाटतंय की हा विद्यार्थ्यांवरती खूप मोठा अन्याय आहे. साधारण आपण पूर्ण आता टाइम जर पूर्ण आतापर्यंत आपण जर टाइम टेबल बघितला, पूर्ण शेड्यूल बघितला तर साधारण आतापर्यंत टाइमलाईन किती गेलाय यामध्ये तो आता आपण क्लिअर करू शकतो. जर एखादा स्टुडंट बॉम्बे हायकोर्ट 2026 साठी जर तयारी करतोय तर यांनी काय काय केलंय आतापर्यंत, जानेवारी पासून तो तयारीला लागलाय आतापर्यंत म्हणजे ऑगस्ट पर्यंत साधारण पूर्ण टाइमलाईन त्याची जी आहे काय काय ती आपण व्यवस्थित स्टडी करूया. सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर ओव्हरऑल सगळे मिळून 7 महिने 16 दिवसांचा प्रवास त्याचा आहे. 227 दिवसांचा अथक त्याचा संघर्ष आहे. त्याने कशा पद्धतीत बिचाराने अभ्यास केला असेल प्री एक्झाम क्वालिफाय करायची, ते सगळं करायचं आणि त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट साठी साधारण वेळ लागायचा. 31 आठवड्यांचा काळ तो या ठिकाणी बनतो आणि हे सगळं होऊन शेवटी त्याच्या हातामध्ये काय मिळतं तर टेक्निकल एरर्स. हे एवढं एक नाव दिलं जातं टेक्निकल एरर आणि त्या एररमुळं आपल्या आयुष्यामध्ये जेवढी मोठी एरर होतीये त्या एरर बद्दल कुणीही विचार करत नाहीये की खरंच तुम्ही विचार करताय का. माननीय उच्च न्यायालयाला ही विनंती आहे की हा विचार करा. पेज पहिला साधारण जर बघितलं आपण जानेवारी मध्ये अभ्यास सुरू केला गेला, स्क्रीनिंग टेस्ट सुरू झाली, येणाऱ्या टायपिंग टेस्ट साठी समांतर तयारी चालू होती. सोबत टायपिंग क्लास लावलेला तिथं अभ्यास चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे, सोबत टेस्टची तयारी चालू आहे. प्रॅक्टिस रिव्हिजन पूर्ण करणं फेब्रुवारी मार्च पर्यंत साधारण गेलं आणि फायनली एक्झाम डेट आली 12 मार्च पासून सगळे चालू झाले. प्रोव्हिजनल इलिजिबल लिस्ट जी आहे ती जाहीर झाली. जवळपास 1,15,922 लोक या ठिकाणी ह्या टेस्ट साठी होते. यानंतर जर आपण बघितलं तर 10 AM ते 11 AM 26 एप्रिलला स्क्रीन टेस्ट झाली. 1 लाखापेक्षा जास्त उमेदवार या ठिकाणी या परीक्षेला बसतात आणि यानंतर त्याच्यामध्ये मे महिना पूर्ण प्रक्रियेचा टप्पा जातो. आन्सर की येते, ऑब्जेक्शन्स घेतले जातात, मागवले जातात, रिवाइज आन्सर की येते आणि फायनल रिझल्ट लागतो. म्हणजे जानेवारी पासून मे पर्यंत सगळं हे चाललं. आता मेच्या नंतर जे रिझल्ट लागले त्यानंतर साधारण जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे आपण बघू शकतो 3 महिन्यांचा काळ होता फक्त टायपिंग टेस्ट साठी. 3 महिने जी तयारी होती बॅकएंडनी ती करण्यासाठी 3 महिन्यांचा काळ लागला. जर मी म्हणलं समजा 1/15/922 मार्च मध्ये एक लिस्ट आली जी इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांची. त्याच्यानंतर साधारण जर मी म्हटलं समजा मे मध्ये जे काही पात्र उमेदवार असतील त्यांची एक परीक्षा झाली, लिस्ट आली, त्याच्यानंतर रिझल्ट लागला. 11,617 उमेदवार टायपिंग टेस्ट साठी एनलिस्ट करण्यात आले, तयार फिक्स सांगण्यात आले. या लोकांची ऑगस्ट मध्ये म्हणजेच आपण जर बघितलं समजा सध्या मागच्या 8 दिवसांपूर्वी 16 ऑगस्टला यांची एक एक्झाम ठेवली जाते. केवळ 10% स्टुडंट्सची उमेदवारांची निवड फायनली या ठिकाणी होते असं म्हटलं जातं आणि पेपरला न्यूज येते की सगळे काही व्यवस्थित झालंय, सगळं सुरळीत झालंय. हायकोर्टची नोटीस येते की सगळं काही सुरळीत झालंय, सगळ्या स्मूथली रन झाल्यात एक्झाम. पण रियालिटीमध्ये झालं काय, टायपिंग टेस्ट एकतर सगळ्यात हाय लेवल होती. पहिल्या वेळेस जर बघितलं आपण साधारण 3600 की स्ट्रोक पर्यंतचे पॅसेजेस होते. एवढे मोठे पॅसेजेस कधीही विचारले जात नाही. काही लोकांचं असं म्हणणं आहे की पार स्टेनोचाच पेपर बाबा टायपिंग वाल्यांना दिला की काय, या पद्धतीने गोंधळ झाला. दुसरं काही ठिकाणी एक्झामच नाही झाली. आता सध्या आपण जर बघितलं छत्रपती संभाजीनगर असेल किंवा कल्याण असेल, परीक्षाच अजून झालेली नाही. त्यांना पुढचं काही नोटिफिकेशन नाही. काय होणार आहे याच्यासाठी बॉम्बे हायकोर्टने एखादी कमिटी वगैरे तयार केली आहे का, नेमकं याच्यावरती ऍक्शन काय घेणार आहे,
याची एखादी साधी नोटीस तरी यायला पाहिजे होती की वी आर वर्किंग ऑन दिस, यावरती आम्ही काम करतोय आणि तुम्हाला एवढ्या एवढ्या दिवसानंतर काही कळेल. ऍटलिस्ट वेट करायचं तर किती वेट करायचं ते तर कळलं पाहिजे. आणि म्हणून ह्या 8 दिवसामध्ये एवढ्या संभ्रम अवस्थेमध्ये विद्यार्थी आहेत की म्हणजे ज्याने पूर्णच्या पूर्ण आयुष्य या एका एक्झामसाठी पणाला लावलेलं आहे, अशा लोकांचं काय. आणि म्हणून यामुळं फ्रस्ट्रेशनच्या हायएस्ट लेवलपर्यंत विद्यार्थी सध्या पोहोचलेले आहेत. बऱ्याच जणांशी बोलणं होतंय, गप्पा होत आहेत, त्या सगळ्यांमध्ये एव्हरीवन इज स्ट्रेस. ना कोणत्या कामात त्यांचं मन लागतंय, ना त्यांना नवीन एक्झामसाठी ज्या MPSC ग्रुप सी ची तयारी करायची आहे, त्याच्यानंतर अजून भरपूर एक्झाम येत आहेत. रोज कमीत कमी 70-80 पदांच्या नवीन भरती येत आहेत. साधारण जर मी म्हणलं EPFOच्या आतापर्यंत 80 पदांच्या जागा आहे. बेस्ट या कंपनीमध्ये जे कंडक्टर असतील त्या पदाच्या वॅकन्सीज आहे. त्याच्यानंतर मी म्हणलं समजा लातूर मधल्या त्या हॉस्पिटल मधल्या वॅकन्सीज आहे. कोतवालच्या परत वॅकन्सीज आलेल्या आहे. सो अल्टिमेटली या सगळ्या वॅकन्सीज एवढ्या सगळे येत आहे, पण हे सगळं येत असून पण तिकडे जावं की न जावं हा मोठा प्रश्न यांचा आहे ना. संभ्रम अवस्थेत आहे, कळतच नाहीये नेमकं बॉम्बे हायकोर्टचं काय होणार तेच लक्षात येत नाही. मग पुढे काय करणार. सो हा एक मोठा मुद्दा होता. मोठ्या आशेने सगळेजण त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती गेले. परीक्षा केंद्रावरती गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर काय होतं, सगळे टेक्निकल इश्यू, राज्यभरात गोंधळ, सगळीकडे गोंधळ. मग पार याच्यामध्ये जर आपण बघितलं काय कारण सांगितलं, अनएक्सपेक्टेड तांत्रिक समस्या. काय काय होतं, सर्व्हरच डाऊन झालं. सर्व्हर डाऊन म्हणजे इतकं डाऊन की पार रात्री 11-12 वाजेपर्यंत पोर होते, पण ज्यांचा पेपर दुपारी आहे त्यांना रात्री 11 पर्यंत पण पेपर देता आला नाही. एवढं कुठं सर्व्हर डाऊन असतं का. दुसरं सांगितलं गेलं कीबोर्डचे एकदम म्हणजे भंगारातली भंगार अवस्था होती कीबोर्डची. पार ए दाबल्यानंतर ए डायरेक्ट वरती उडायचा, इतकं भंगार म्हणजे परिस्थिती होती. अशा सेंटरला तुम्ही देताच का बरं एक्झामसाठी. तिसरं होतं लॉग इन सिस्टम इश्यू, सिस्टमच क्रॅश झाले म्हणे. सो अल्टिमेटली मला काय म्हणायचं आहे की एक साधी सिस्टम तुम्ही घ्या. बरेचसे सेंटर्स असे आहेत की ज्या सेंटर्समध्ये साधारण आपण जर बघितलं आयॉन डिजिटल आहे, सगळेच्या सगळे त्या ठिकाणी जर आपण बघितलं सगळे PC व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर अशी एखादी सिस्टम द्या की ज्या सिस्टम मध्ये किंवा असं एखादं टेक्निकल इन्स्टिट्यूट द्या ज्यांच्यासोबत टाईप करून जिथं या एक ठरलेलं एक प्रोफार्मा असेल, एक तुम्ही कस्टम केलेली एक लिस्ट असेल कॉन्फिगरेशनची, आणि त्याच कॉन्फिगरेशनचे PC असतील आणि लॅपटॉप असतील किंवा त्याच्या सोबत तुम्हाला कीबोर्ड वगैरे जे आहेत ते असतील. या पद्धतीने एक युनिफॉर्म सिस्टम तुम्ही तयार करा. नसेल तशी अवेलेबल तर तशी तयार करा आणि मग त्या सिस्टमवरती पेपर घ्या. ठीक आहे. सो हा एक त्याच्यावरती पर्याय बनू शकतो. यानंतर बऱ्याच जणांच्या तक्रारी आल्या, मग त्यामध्ये ईमेल्स होते, कॉल्स होते, मेसेजेस होते. सगळ्यांची तीव्र नाराजी होती आणि आंदोलनाचा इशारा पण केला होता. या सगळ्यांमध्ये आपण सुद्धा सांगितलं होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये, जिथं ज्या सेंटरला आम्ही गेलेलो होतो, बाईट्स नावाचं इथे सेंटर आहे छत्रपती संभाजीनगर मधलं, जिथं आम्ही सगळेजण उपस्थित होतो. आणि त्यामध्ये सुद्धा हेच बघण्यात आलं होतं, सगळ्यांसोबत बोलताना पण त्याच चर्चा झाल्या आणि तिथं कम्युनिकेट केल्यानंतर काही गोष्टी कळल्या होत्या की जेन्युइन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. 7 दिवसामध्ये याच्यावरती तोडगा काढला जाईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं वरिष्ठांकडनं. परंतु अजूनही 7 दिवस होऊन गेलेत, कोणती ना कोणती नोटीस, नोटिफिकेशन काहीच अजून माननीय उच्च न्यायालयाचं आलेलं नाहीये. तर माझी न्यायालयाला विनंती असेल, हात जोडून विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर याबद्दलचं काहीही असू देत, चांगलं असो, वाईट असो, पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, जे काही त्यांचं मत आहे ते एकदा वेबसाईटवरती डिस्प्ले करावं, जेणेकरून आम्हाला पुढे काय करायचंय, या विद्यार्थ्यांना पुढे नेमकं काय करायचंय, येस असेल तर येस, नो असेल तर नो, या पद्धतीने त्याला अडकून ठेवण्यात मजा नाही आहे. तर ह्या गोष्टीबद्दल माझं प्रामाणिक मत आहे की कोर्टाने याबद्दल लवकरात लवकर जो काही निर्णय असेल तो द्यावा. अन्यथा याच्यावरती एक आंदोलन म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी भरपूर नाराजी जी आहे ही तीव्र होण्याच्या अगोदर यावरती निर्णय घेण्यात यावा. फायनली 227 दिवसांची मेहनत जर खराब होत असेल तर आयुष्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाला फायनल ही विनंती असेल, लवकरात लवकर यावरती पर्याय द्यावा. पहिला सिनारिओ, सगळ्यांची 3 पैकी एक पर्याय असावा. सगळ्यांची एक्झाम ही पुन्हा झाली पाहिजे, रिटेस्ट फॉर ऑल. सगळ्यांसाठीच प्रॉब्लेम झाले तर मग अशा केसमध्ये सगळ्यांची री एक्झाम व्हावी, एवढी एक अपेक्षा. त्यानंतर मी म्हणाल समजा किंवा जेवढ्यांना प्रॉब्लेम झाले त्या सगळ्यांवरती एखादी कमिटी बसवली असेल, त्याचं कम्युनिकेशन करा की आपली एक कमिटी बसवली गेलेली आहे आणि त्या कमिटीनुसार ठरवलं जात आहे की नेमक्या कोणाकोणाला खरंच जेन्युइनली प्रॉब्लेम झाला. आणि मग ते जर ठरवलं असेल तर त्याच्या बेसवरती ज्यांना प्रॉब्लेम झाले त्या लोकांची तरी रिटेस्ट घ्या. किंवा तिसरा प्रकार, ज्या ठिकाणी निकालावरती पुढची प्रक्रिया डिपेंड आहे ते तरी तुम्ही या ठिकाणी कंपल्सरी सांगा. एक्झिस्टिंग रिझल्ट वरतीच तुम्ही कंटिन्यू करणार आहेत का, ऍटलिस्ट हे तरी सांगा. सो ओव्हरऑल ह्या 3 गोष्टी आहे,
तीन पैकी काहीतरी एक पर्याय निवडून माननीय उच्च न्यायालयाने लवकरात लवकर नेमकं काय असणार आहे ते पिक्चर क्लिअर करावं, सो दॅट आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या विद्यार्थी मित्रांना नेमकं पुढे काय करायचंय ते कळल. याबद्दल विशेष करून जे तर एवढ्या गोष्टी विशेष करून मांडायच्या होत्या. तुमच्याही अजून काही कंप्लेन असतील, काही गोष्टी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. सगळ्यांनी आमच्या साईडनी पण आम्ही ऑफलाईन पत्र सुद्धा दिलेले आहेत, माननीय उच्च न्यायालयामध्ये सबमिट केलेले आहेत, सोबत सोबत ईमेल सुद्धा पाठवलेले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पण सगळे ड्राफ्ट बनवून दिलेले होते, त्यांनी सुद्धा ते पाठवलेले आहेत. यासोबत अजून तुम्हाला पण वाटतंय की सगळ्यांनी अजून ज्यांनी पाठवले नसतील त्यांना कमेंट बॉक्समध्ये पूर्ण सॅम्पल वगैरे टाकतो, ते सगळे एकदा बघून घ्या. ज्यांनी ईमेल केले नसतील त्यांनी पटपट करा आणि लवकरात लवकर जे रिप्लाय त्याची मांग करावी असं मी माननीय उच्च न्यायालयाला सांगेल. धन्यवाद.